आफ्रिकेमध्ये एक सुखी आणि समाधानी शेतकरी राहत होता. तो सुखी होता कारण तो समाधानी होता आणि तो समाधानी होता कारण तो सुखी होता. एकदा त्याच्याकडे एक विद्वान गृहस्थ आला. गप्पांच्या ओघात अस्सल हिऱ्यांच्या सौंदर्याचे आणि सामर्थ्याचे वर्णन करताना तो म्हणाला, तुझ्याकडे अंगठ्या एवढ्या आकाराचा हिरा असेल ना तर तू एक शहर खरेदी करू शकशील, आणि तुझ्याकडे मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित आपल्या देशाचा मालक बनशील. त्या रात्री शेतकऱ्याला झोपच आली नाही. त्या माणसाने केलेलं हिऱ्यांचं वर्णन त्याच्या कानांमध्ये घुमत होतं. त्याच्या दुःखांचं मूळ त्याच्या असमाधानात होतं आणि असमाधानाचे कारण त्याच्या दुःखात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून आणि घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिऱ्यांच्या शोधात बाहेर गेला. संपूर्ण आफ्रिका खंड त्याने पालथं घातलं, पण त्याला काही हिरा मिळाला नाही. युरोप पालथा घातला तरी त्याला हिऱ्यांचा शोध लागला नाही. स्पेनमध्ये पोहोचला तेव्हा तो शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. याच मनस्थितीत त्याने बार्सिलोना नदीत उडी मारून आत्महत्या केली. इकडे त्याचे शेत विकत घेणारा माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला. पाटाच्या पलीकडच्या काठावर सूर्यप्रकाशामध्ये त्याला एक दगड चमकत असलेला दिसला. बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार त्याने केला आणि त्याने तो दगड उचलला आणि आपल्या बैठकीच्या खोलीत ठेवून दिला. त्याच दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान गृहस्थ तेथे आला. त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न विचारला, हाफिज परत आला काय? शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले, नाही. पण आपण असा प्रश्न का विचारत आहात? तो विद्वान म्हणाला, तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे. मी पाहता क्षणीच त्याला ओळखलं. नवीन मालक म्हणाला, कसं शक्य आहे? तो तर दगड आहे. मला पाटाजवळ सापडला. तिथे असे अनेक कितीतरी दगड पडले आहेत. त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी काही दगड गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले. ते दगड नसून खरोखरच हिरे होते. त्या शेत जमिनीत खरोखरच सर्वत्र हिरे पसरल्याचे त्यांना आढळले. मला वाटतं या कथेतून आपण 5 गोष्टी शिकू शकतो. पहिली, आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरे मानकांपेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजेच चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात. फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संधींचे सोने करता यायला हवे. दुसरी, आपल्यापेक्षाही दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमीच चांगली वाटते. तिसरी, आपल्याला दुसऱ्याची स्थिती नेहमी चांगली वाटत असते, तशी दुसऱ्यांनाही आपली स्थिती चांगली वाटत असते. चौथी, मिळालेली संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडे कटकट म्हणून पाहिलं जातं. पाचवी, एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही. येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते, पण ती पूर्वीसारखी कधीच नसते. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला महत्त्व आहे.